पहिल्या बैलाच्या मला चॅम्पियन ठेवली जरूर भिवंडी नितीन शेठ पाटील नितीन शेठ अविनाश शेठ पाटील आपल्या मनापासून सगळ्यांचं योगदान त्यांचं मनापासून मैदान जरी झालं तरी सुरुवातीचं मैदान हे ऐतिहासिक मैदान असतं आज युट्यूबच्या माध्यमातून 14 देशात पोहोचणार आहे त्यामुळं प्रत्येक मैदानी मालकाची जबाबदारी आपल्या मैदानाचं नाव बैल मालकाचं नाव चालकाचं नाव या ठिकाणी आणून द्या प्रमोशन पडेल जावले आपलं प्रमोशन सर्व गाडा मालकांकडून त्याचे आभार कारण त्यांनी हा मैदान केला नसता तर या मैदानाचे आलो नसते आणि हा गटामध्ये हा त्याला सर्व विजय मिळाला नसता मागील वर्षी आजच्या रात्रीला मला वाटते 1:30 वाजता आम्हाला फोन आला शिरवळमधनं रिटर्न माघारी गेलो तर पाऊस आला होता मागील वर्षीच मैदानाचं आयोजन होतं परंतु अपेक्षा होती मगून तो मी एवढ्या किमतीला घेतला मी बोललो या वरदानच घ्यायचा दुसरा कोणता बैल नाही घ्यायचा पैसे माझे आजच पिटले 26 जानेवारीलाच पिटले तर आता ते सर्व पिटून गेले आणि दादा घरच्यांचं आता कसं असेल म्हणजे घरची माणसं खूप आवडतात मी फायनल मारली 1 नंबर म्हणजे खूप आनंदाने सर्व आहेत आणि आता मी बघितलं जेव्हा गुलाल झाला लगेच तुम्हाला फोन यायला चालू झाले काय सांगाल फोन येतात मला फोन उचलायला भेटत नाही सर्व इथं बैलावर मुलाखती घ्यायला सर्व आनंद घेतात आणि सर्व तुमचा मित्र परिवार आहे त्यांनी खूप सारे सर्व मित्र परिवार खूप सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे माझ्या बैलांवर प्रेम आहे सर्वांचे प्रेमी मोठी सर्व बैल त्यांचीच आहे ती सर्वांची आज मेहबूबचा पहिरा कसा झालेला होता आणि तुम्हाला कसं आज वाटलं बिनजोडच्या आमची शर्यती झालेल्या आहेत 2 त्याच्यानंतर आम्ही हीच गाडी बनवायचा ठरवला निर्णय घेतला मी आणि मुंबईमध्ये छकडी मैदानातील पहिली मुंबई महाराष्ट्र केसरी म्हणून आज वरदान आणि मेहबूब ओपनच्या गाड्या मारल्या एवढं मला काही आनंद झालेला आहे माझ्या बैलाने माझ्यावर खूप बैलावर आणि आज पहिल्याचं नियोजन तुम्ही काय बघून केलं आमची 26 जानेवारी 2 गाड्या आमच्या बिंजोडच्या झाल्या चांगल्या गाड्या मारल्या त्यावर आम्ही सांगितलं गाडी बोलणार नाही हीच गाडी बोलवणार गाडी खूप छान आखली गाडी आणि बिंजोडला तर आपला वरदान टॉपलाच होता आणि आज त्यांनी छकडी शर्यतीमध्ये म्हणजे जी अपेक्षित नव्हतं त्यांनी आणि संपूर्ण तुमचा जो काही मित्र परिवार खूप सारे जल्लोष प्राप्त केला आनंद खूप त्यांना आनंद झालेला आहे काय सांगाल दादा तुम्ही पण आता सुट्टी मेकर आहे का सुट्टी मेकर वरदानचे सुट्टी मेकर पहिलेपासून वरदानचा सुट्टी मेकर आणि पहिले शंकर बैल होता त्याचा पण परेश शेठ कुठं पण शर्ती असले पहिले मला फोन करायचा 1 दिवस पहिलेच फोन कराल तर दादा आपलं बैल न्यायचं तर मग मी सर्व कामं सोडून मी दादाचा मान ठेवून शर्यतीला येत होतो आणि आमच्याकडे एकही असा बैल राहिला नव्हता मोठा मी आणि श्याममामा विजयदादा मी त्यांना बोललो बघा जयेश शेठ त्यांना बोललो का आपल्याला समित भाई हे सर्व माझे मित्र माझे मी त्यांचा मामाच आहे सगळे मामाच बोलतात मला मी लहान असून त्यांना मी सांगितलं बघा आपल्या ग्रुपला एकही बैल लागला नाही तर परेश दादाला पण बोललो तर परेश दादा एकदा जाऊन नाशिकशी आला तिकडे त्यांचा नाही नियोजन जमला आमचा योगायोग असा आला की परेश दादांनी तिथं याला पलताना बघितला कर्जतला तर मला बोलला केशव दादा आपल्याला जायचंय आणि आम्ही तसंच गेलो आणि रोख 15 लाख रुपये असे ताटात भरून दिले मालकाला 1 रुपया ना ठेवता कॅश पूर्ण भरून दिली मालकाला आणि तो आनंद आज आम्हाला त्यांनी मिळवून दिला सगळं पैसे आमचं फिटलं आमचा ग्रुप एवढा मोठा आहे तर बोलायचं नाही एवढं बैल आमच्याकडे आहेत पण आज आमच्या वडिलांनी आमचा मान ठेवलेला आहे आणि मी सुट्टी मेकर असून
आणि महबूबवाला शेठ तर तो माझा लय मित्र भारी आहे, ओळख आमची आहे, या नाही काही नाता नाही, पण एवढी मोठी ओळख आहे. मुठे शेठ आहेत का? या वैभव शेठ दादा सोना हे महबूबवाले आहेत, त्यांची बैला पण. आणि 50 ब्रँड आमचा, 50 ब्रँड सोन्या बैल हे सगळं आमचा ग्रुपच आहे. दादा सोनारपाड्याच्या दावणीला म्हणजे असं काय म्हणजे त्या गावातल्या दावणीला नाही ते त्यांचा शोक आहे ना, दिलापासून करतात, मनापासून मन पोरून शोक करतात, मगून त्यांना धार्जी नाही. या क्षेत्रात असं आहे कोणी काचकूच नाही आणि घरची मंडळी शोकीन असेल तरच हा शोक होऊ शकतो, नाही तर घरात किटकट असली तर आपल्याला गुलाल भेटू शकत नाही, किती बैला चांगला ना. आणि आपले महबूबचे मालक आहेत ना. दादा तुमच्या परिचयाला नाव काय? दादा नाव सांगा तुमचं. वैभव मुठे. वैभव मुठे. दादा काय सांगाल आज तुमचं गाव कोणतं दादा? गुळगाव बदलापूर. बदलापूरचे तुम्ही. दादा आज जोडी 1 नंबरला पळाली आणि ओपनच्या मैदानामध्ये गाडीने 1 नंबर केला, काय झालं? काय आनंद? भरपूर आनंद होतोय, म्हणजे सांगू शकत नाही. आज माझ्या बैलांनी करून दाखवलं, ज्यांना दाखवायचं होतं त्यांना करून दाखवलं. आणि दादा या जोडीने आज आपलं मुंबई महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच होणारं मैदान, त्याचे किताबाचे मानकरी आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं नाव गाजतं. काय सांगाल दादा? दादा तुमचं नाव काय? माझं नाव विशाल विकास भोईर, वर्धन बैल माझ्या नावात पळतो. कसं काय आजची जोडी तुमची गाडी नंबर बैला मन खुश केला, वर्धन पण राहिला माझा फायनलला आणि वादल पण फायनलला राहिला. आज दोन्ही बैला माझी फायनलला राहिली, परेश शेटची माझी बैला दोन्ही फायनलला राहिली, त्याच्याबद्दल आम्ही लई खुश आहे. खरंच खूप भारी. आणि दादा वाटलेलं होतं का आजचं फायनलचा गुलाल आपला असेल? पाच केली ना आम्ही, तेव्हा आम्हाला 100% गाडी आमचा गाडी 1 नंबर काढणार. मुंबईमध्ये मला महबूबा खूप विश्वास आणि यांनी पण मोठा बंद केला, कारण की वासराला पण पहिला वैभव शेट्टी मोठा बंद करून आम्हाला फर्स्ट टाइम बघितला, त्यासाठी वैभव शेटचा आभार मानतो मी. कारण की 1 नंबरचा बैल कोणला देत नाही, पण वैभव शेटने आदतला बैल दिला, वैभव शेटने आमचा वासरू पण पालताना तर 1 शब्दात बैल दिला वैभव शेटने, त्यासाठी वैभव शेटचा आभार मानतो. महबूब कधी छकडी शर्यतीत पळालेला होता का आधी? भरपूर अगोदर पासून पळत होता, बिंजोडला पळत होता, डबल इंडिया केसरी येतो. आणि आदातमध्ये अख्ख्या मोठ्या गाड्या मारून दाखवल्या आदातमध्ये वर्धन शेटनी. आणि वर्धन आपल्याला कधी छकडी शर्यतीत भेटला नव्हता आणि त्याने आज जिंकून दाखवलंय. काय म्हणजे ही जोडी परत आपल्याला 100% बघायला भेटतो. आणि बिंजोडला तर पळत होती, चांगल्या 2 गाड्या मारल्या होत्या, 26 जानेवारीला 1 मारलेली आणि 1 बाडीला मारलेली. त्यानुसार आम्ही नियोजन केला, बोललो ह्या मैदानावर पळू, गाडी एकदम बरंच पळाली. बिंजोडला पण जोडे बिंजोडच होतं, तिला जोड नाही होत कोण. 1 मैदानात जोड झालं तर 4 मैदान बिंजोडला होतं, असं वर्धन आहे. वर्धन जोडी दादा आज दादा तुमचं नाव काय? दीपक खूप बलिवरे. कसं वाटतं दादा, काय सांगा? आणि आज खूप आनंद आलाय. वैभव शेठ मोठे त्यांचा महबूब 8001, परेश शेठ भंडारी सोनारपाडा 50-50. आज आम्ही पहिल्यांदाच बैल पळवलाय या शर्यतींच्यात आणि पहिल्याच नंबर मारलाय. आम्ही सर्व आमचे मित्र कंपनी सर्व खुश आहेत. मलाही गावातून खूप जाम फोन येतात का तुमच्या वर्धनने 1 नंबर आणलाय. 50-50 आणि 8001 तर आम्ही सर्वजण खुश आहे. आणि दादा आज बुलेट घरी जाऊन